शिवशंकरा हो धावत या रे शिवशंकरा हे जगदीश्वरा उमा महेश्वरा हे जगदीश्वरा उमा महेश्वरा धावत यावे शिवशंकरा धावत यावे शिवशंकरा धावत यावे शिवशंकरा धावत यावे शिवशंकरा हो धावत यावे शिवशंकरा धावत यावे शिवशंकरा करी तो पूजा देवा कनेरी धोतरा करी तो पूजा देवा कनेरी धोतरा वाहत तुझला बेलनी मोगरा वाहत तुझला बेलनी मोगरा हे शिवशंकर हे जगदीश्वरा उमा महेश्वरा हे जगदीश्वरा उमा महेश्वरा धावत यावे शिवशंकरा धावत यावे शिवशंकरा धावत यावे शिवशंकरा धावत यावे शिवशंकरा हो धावत यावे शिवशंकरा धावत यावे शिवशंकरा नमवितो माता हे परमेश्वरा नमवितो माता हे परमेश्वरा तुझा अभिषेक दुग्धधारा तुझा अभिषेक दुग्धधारा हे जगदीश्वरा उमा महेश्वरा हे जगदीश्वरा उमा महेश्वरा धावत यावे शिवशंकरा 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 बाजीराव पांगर म्हणे करुणा करा बाजीराव पांगर म्हणे करुणा करा पावन करा महादेवाचे रचना पावन करा महादेवाचे रचना हे जगदीश्वरा उमा महेश्वरा हे जगदीश्वरा उमा महेश्वरा धावत यावे शिवशंकरा 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 ग्रामदैवतेला स्मरून कुलदैवतेला स्मरून विघ्नहर्त्या गणरायाला नमन मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना नमन महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीला नमन देवादिदेव शंभू महादेवाला नमन विना वाहिनी विश्वमोहिनी सरस्वती मातेला नमन भारत मातेला नमन सकल संत जनांना नमन माता पित्यांना नमन श्री गुरु चरणाला नमन स्वराज्य रक्षणामध्ये ज्या शूरवीरांनी आहुती दिली आपल्या प्राणांचे त्या शूरवीरांना नमन पुण्य श्लोक शहाजी राजांना नमन राष्ट्रमाता धर्ममाता जिजाऊ साहेबांना नमन छत्रपती शिवाजी महाराजांना नमन धर्मवीर शंभू राजांना नमन हे चंडमुंड महिषासुरमर्दिनी महाराष्ट्र धर्मरक्षिके भीमाशंकरच्या महादेवा डोलायला ये जेजोरीच्या खंडराया भंडारा उधळीते कोल्हापूरच्या आई माझ्या पाटेला घेणे चुकलं माकलं सुचवायला शिवनेरीच्या शिवाई आहे पंढरीच्या पांडुरंग आहे महाराष्ट्रातील गंगांना या सप्तसागरांना या चंद्र सूर्यांना या ग्रह नक्षत्रांना या देवदेवतांना या अवघे अवघे या आज या अष्टी ग्रामामध्ये हे देवादिदेव महादेव तुमच्या मल्हारी मार्तंड उद्धाराचं गुणगान करण्यासाठी तुमचं चरित्र कथन करण्यासाठी आज या ठिकाणी तुमचं चरित्र श्रवण करत आहे
आणि म्हणून हे चरित्र श्रवण करण्यासाठी हे शिवमल्हार आपणही यावं आणि या सुवर्ण सिंहासनावर विराजमान व्हावं. यावे यावे देवा खंडेराया, 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 यावे यावे देवा खंडेराया. हृदयात नाते देव मल्हारी राया, हृदयात नाते देव मल्हारी राया, यावे यावे देवा खंडेराया, 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 यावे यावे आभावरी तुझी छत्र छाया, आभावरी तुझी छत्र छाया, नमी तुम्हारा पडतो मी पाया, नमी तुम्हारा पडतो मी पाया, यावे यावे देवा खंडेराया, 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 यावे यावे देवा खंडेराया. तुझ्या दरबारी पिवळा भंडाराची माया, तुझ्या दरबारी पिवळा भंडाराची माया, भंडारात भावून निघली निघली सारी काया, भंडारात भावून निघली निघली सारी काया, यावे यावे देवा खंडेराया, 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 यावे यावे देवा खंडेराया. कथा करीतो देवा नमो खंडेराया, कथा करीतो देवा नमो खंडेराया, बुद्धीचे वैभव द्यावे जिजुरीच्या नाया, बुद्धीचे वैभव द्यावे जिजुरीच्या नाया, यावे यावे देवा खंडेराया, 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 देवा खंडेराया, देवा खंडेराया. कथेत श्रवण करायला बसल्यानंतर टाळ्या वाजवायला कंजूसी नाही, हाणीन करायला कंजूसी करा.
टाळ्या का वाजवायच्या सांगू तुम्हाला. एक वातावरण निर्मिती तर होतीच होती, पण सगळ्यात महत्वाचं तुमचं आरोग्य महत्वाचं आहे. पण टाळी अशी नाही वाजवायची. तुम्ही महिला म्हणजे अशी टाळी वाजवता. टाळी अशी वाजली पाहिजे. एका हातावर दुसऱ्या हाताचा आघात झाला पाहिजे. आणि ज्यावेळेला तो आघात होतो ना, तेव्हा तुमची सर्व इंद्रिय प्रफुल्लित होतात, चैतन्य निर्माण होतं. एकदा टाळ्यांचा पाऊस पाडून दाखवा मला. पाऊस पडला पाहिजे. असा पाऊस पडला पाहिजे. आता पहिली टाळी वाजवल्यानंतर आणि आता टाळी वाजवल्यानंतर कोणतं बरं वाटतं? नंतरचं बरं वाटतं की नाही. मग नंतर जशी टाळी वाजवली तशी टाळी वाजवायची, लक्षात ठेवा. आजच्या कथेमध्ये आपल्याकडे वेळ फार कमी आहे, परंतु कथेचे जे नियम आहेत ते नियम मी काही डावलू शकत नाही. आणि म्हणून खंडेरायाची नामावली, आता जे नमन झालेलं आहे त्यामध्ये फक्त 5 नामाची नामावली आपण फक्त घेणार आहे. मी पुढे म्हणेन, तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचे. आमचे हे गायक पण तुमच्या बरोबर म्हणतील. उच्चार चुकला नाही पाहिजे, लक्षात आलं का तुमच्या. मी शांत बोलणार आहे, तुम्ही पण शांत ऐकून जसं तसं म्हणायचे. म्हणजे खंडेराय तुमच्या समोर 2 तास प्रगट होणार आहे, पण तुम्ही त्यांना आवाहन केलं तर, अन्यथा होणार नाही. ओम मार्तंड भैरवाय नमः. मार्तंड भैरवाय नमः. ओम खंडेरायाय नमः. ओम खंडेरायाय नमः. ओम श्री मणिहराय नमः. ओम श्री मणिहराय नमः. ओम श्री मल्लुखानाय नमः. ओम श्री मल्लुखानाय नमः. ओम श्री मैराळाय नमः. ओम श्री महिराय नमः. वरती हात एकमेकाला घासून आपल्या डोळ्यावरून खाली, चेहऱ्यावरून खाली उतरवायचा, म्हणजे खंडेरायाची कृपा आपल्यावर होणार. आणि हे रोज करायचं. आज फक्त 5च नामं घेतल्यात, 108 नामं आहेत, त्यातले सर्व आपण पूर्ण करायच्यात. उद्यापासून लक्षात ठेवायचं सगळ्यांना. कृती उद्या सुरुवातीला वेळ जास्त असेल त्यावेळेला मी कृती समजावून सांगेन. आज वेळ कमी असल्यामुळं आपल्याला तेवढं सांगता येणार नाही. आजच्या कथेला आरंभ करत असताना खंडेरायाच्या अवताराची जी काही प्रयोजन आहे त्यातलं महत्वाचं प्रयोजन असं आहे की कृतयुगामध्ये काही दैत्यांमुळं या मृत्यू लोकामध्ये अधर्म वाढीस लागलेला होता. आणि आपल्याला माहित आहे की ज्या ज्या वेळेला मृत्यू लोकामध्ये पृथ्वीवरती अधर्म वाढतो तेव्हा भगवान परमात्मा कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपाने जन्म घेतो, अवतार घेतो आणि तो अधर्म नष्ट करतो. कृतयुगातलीच कथा आहे की भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये शेषावर शय्या घेत असताना, निद्रिस्त अवस्थेमध्ये असताना त्यांच्या दोन्ही काळाच्या कर्णमलामधून मधु आणि कैटब नावाचा दैत्य त्या ठिकाणी, हे 2 बंधू त्या ठिकाणी प्रकट झाले. आणि हे दोन्ही बंधू प्रकट झाल्यानंतर अर्थात दैत्य आहे, असुर आहे, राक्षस आहे. ते माणसासारखे वागणार आहेत का? ते देवांसारखे वागणार आहेत का? नाही. सरळ मृत्यू लोकात अधर्म करायचं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ त्या ठिकाणी ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. अर्थात वेळ कमी असल्यामुळे मी कथा विस्ताराने सांगणार नाही, संक्षिप्त सांगून तुमचा प्रवास आपल्याला कथेचा पुढे करायचा. आणि म्हणून याने ज्या वेळेला अनाचार सुरू केला, अत्याचार सुरू केला, मृत्यू लोकातल्या देवपूजा बंद केल्या, मंदिरातल्या पूजा बंद केल्या, घरातल्या पूजा बंद केल्या. जो कोणी पूजा करेल त्याची गर्दन मारली जायची. आणि म्हणून देवाने अर्थात श्री हरी विष्णूकडे त्या ठिकाणी आव्हान केलं की लोकांच्या देवपूजा बंद केलेल्या आहेत, याचा बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे किंवा यांचा नायनाट केला पाहिजे. आणि म्हणून सर्व देव मिळून श्री हरी विष्णू त्या ठिकाणी वैकुंठामध्ये गेलेला आहे. आणि त्यावेळेला श्री हरी विष्णूने यांना मारण्यासाठी युद्धाला आव्हान केलं. परंतु युद्धाला आव्हान केल्यानंतर ते समोर युद्ध करायला आले, पण युद्धाला आल्यानंतर
हे युद्ध जवळपास वर्षभर सुरू होतं. 1 वर्ष युद्ध सुरू होतं, दुसरं वर्ष सुरू झालं, पण युद्ध काही संपले. आणि म्हणून या युद्धामध्ये देवसेना आणि या असुरांची सेना यांच्यामध्ये तुंबळ त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. आणि युद्ध इतकं आटीतटीचं होतं की कोणी हार मानत नव्हतं. श्रीहरी विष्णूंनी मनामध्ये विचार केला, इतकी दिवस इतकी वर्ष आम्ही युद्ध करतो, पण हे मरत का नाही. त्यावेळेला भगवान श्रीहरी विष्णूंनी आदिमाय शक्तीचं आव्हान केलं. युद्धभूमीवर युद्ध सुरूच होतं. आशीर्वाद दे ये गए आदिमाया जागरण ये गए आदिमाया जागरण ये गए आदिमाया जागरण ये गए आदिमाया जागरण भगवान श्रीहरी विष्णूने आदिमायेला आवाहन केलं. आदिमाया प्रगट झाली. आदिमाया प्रगट झाल्यानंतर श्रीहरी विष्णूंनी विचारलं, वर्षानुवर्ष यांच्या बरोबर आम्ही युद्ध करतो, पण हे मरायला तयार नाही आहेत, म्हणजे मरत नाही आहेत. का मरत नाहीये? यांनी तुमच्याकडून त्या ठिकाणी वरदान मागितलेलं आहे, यांनी तुमची तपसाधना केलेली आहे, यांनी सुद्धा वर्ष तपसाधना केलेली आहे. मग ती साधना केल्यानंतर तुम्ही यांना वरदान काय दिलंय ते आम्हाला कळू द्या. कारण ते वरदान काय हे समजल्याशिवाय यांना आम्हाला मारता येणार नाही. आदिमाया शक्तीने सांगितलं की त्यांनी माझी एवढी कठोर तपश्चर्या केली, मला माहिती आहे माझ्या वरदानाचा हा हे सगळे दुरुपयोग करणार आहे, परंतु त्यांनी माझी साधना केलेली आहे, उपासना केलेली आहे, तपश्चर्या केलेल्या आहे, त्यामुळं विधीच्या नियमानुसार मला त्यांना वरदान देणं गरजेचं होतं, म्हणून मी त्यांना वरदान दिलं. पण श्रीहरी विष्णूंनी सांगितलं नेमकं वरदान दिलंय तरी काय ते आम्हाला कळलं पाहिजे. त्यावेळेला आदिमाया शक्तीने सांगितलं की आम्ही यांना जे वरदान दिलंय ते वरदान आहे इच्छा मृत्यूचं वरदान. इच्छा मृत्यूचं वरदान म्हणजे त्याला जेव्हा मारावं वाटेल तेव्हा मारायचं. आता असं वाटतं का कोणाला मी मारावं, मग आता हे मरणार आहेत का? तेव्हा श्रीहरी विष्णूने आदिमाया शक्तीला विचारलं, मग हे मरणार कसे? मारलं तर पाहिजे, त्याने त्रैलोक्य वेठीस धरलेला. तेव्हा आदिमाया शक्तीने सांगितलं, तुम्ही
वर्षानुवर्ष यांच्या बरोबर युद्ध करताय, मग तुम्ही त्यांना शरण जा, कुणाला? राक्षसांना शरण जा आणि त्यांना सांगायचं की बाबांना तुम्ही खूप बलवान आहात, तुमच्या शौर्य पराक्रमामुळे मी प्रसन्न झालो, तुम्हाला काही मागायचं असलं तर माझ्याकडे मागून घ्या. मग ते उन्मत्तपणे तुम्हाला काहीतरी मागायला सांगते. मग त्यांना तुम्ही वचनात बांधून घ्यायचं, मी जे मागाल तुम्ही ते द्याल का? मग ते ज्या वेळेला वचन देते त्यावेळेला तुम्हाला काय मागायचं ते मागा आणि त्यांना मारायला मार्ग तुमचा मोकळा होईल. आदिमायाने तथास्तु केलं, आदिमाया अदृश्य झाली. पुन्हा युद्ध सुरूच आहे, युद्ध बंद झालेलं नाहीये. युद्ध देवसेनेमध्ये आणि दानवांच्या सेनेमध्ये युद्ध सुरू आहे, दोन्हीकडून एकमेकावर वार होतात. पण आदिमायाची साधना करण्यासाठी युद्धभूमीतून थोडेसे बाजूला जाऊ श्रीहरी विष्णू त्या ठिकाणी आदिमायाचे त्या ठिकाणी आव्हान केलं. आदिमायाचा आणि श्रीहरी विष्णूचा संवाद हा फक्त दोघांनाच माहिती आहे. हे बाकीचे लोक युद्ध करतात, इथं कथा चालू आहे, हे मंडपात बसलेल्याच लोकांना माहितीये, गावातल्या लोकांना माहितीये का? नाही. जे इथं आहेत त्यांना श्रवण करायला मिळालं आहे. तसं सगळे पुढे युद्ध करतात. इकडे पाठीमाग श्रीहरी विष्णूंचा आणि आदिमाय शक्तीचा संवाद झालेला फक्त दोघांनाच माहिती आहे, कोणालाही बाकी माहित नाही. कोणालाही माहित नाही म्हणजे, पण एक व्यक्ती असे, कोणी किती अंधारात करा उजेडात करा कसंही करा त्यांना खबर लागते. हा, त्या व्यक्तीचं नाव आहे नारद. ते बरोबर खबर काढतात, दुनियेतली खबर त्यांना असते. एवढा एकाच व्यक्तिमत्वाला माहित झालं आणि ती भेट दिवसा झालेली होती म्हणून अजून एका व्यक्तीला माहित होतं. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे सूर्यनारायण. ह्या दोन व्यक्तीच्या व्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीला माहित नव्हतं. आणि भगवान देवादिदेव महादेव हे त्रिनेत्रधारी आहेत, यांच्या नजरेतून काही चुकत नाही म्हणून अजून एका व्यक्तीला माहित झालं. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे देवादिदेव महादेव. मग महादेवांना बरं वाटलं. का बरं वाटलं? की आता काहीतरी मार्ग निघणार आहे. त्रिकाल त्या ठिकाणी सृष्टीवर जे संकट आलेलं आहे त्याचं निर्धारण आता होणार आहे आणि म्हणून युद्धभूमीवर गेले. श्रीहरी विष्णूंनी युद्धाचं थोडस नाटक केलं, आघाडीवर गेले आणि आघाडीवर गेल्यानंतर हे मधु आणि कैटभ हे दोन दैत्य जे होते ना ते समोर होते. त्यांना पाहून श्रीहरी विष्णूंनी काय केलं की गेले वर्षभर आम्ही तुमच्या बरोबर झुंजतोय, युद्ध करतोय, देवसेना मरत आहे, पुन्हा ते जिवंत होत आहेत, तुमचे दैत्यसेना मरते तेही जिवंत होत आहे, पुन्हा युद्ध सुरू होत आहे. आता तुम्ही म्हणा मेलेले कुठे जिवंत होतात? हे जिवंत कसे होत होते? सरळ आहे, संजीवनी मंत्राची विद्या तिकडे होती आणि इकडे होती म्हणून मेलेले जिवंत होते, पण पुन्हा मरत होते, पुन्हा जळकत होते, पुन्हा उठून युद्ध करत होते. तेव्हा श्रीहरी विष्णूने विचार केला आणि सांगितलं की बाबा हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून तुमचं शौर्य, तुमचं पराक्रम मी पाहून खूप धन्य झालोय, तुमच्यावर प्रसन्न झालोय. तुम्ही इथं जिंकल्यासारखं आहे. पण माझी एक इच्छा आहे, मी अनेकांना वरदान दिलेलं आहे, पण तुमचं युद्ध कलेचं जे प्रशिक्षण आहे ते तुम्हाला कोणी दिले ते मला माहित नाही, पण तुमचं शौर्य आणि पराक्रम पाहून मी प्रसन्न झालोय. तुम्हाला काही मागायचं असलं तर वरदान माझ्याकडे मागून घ्या. पण बऱ्याच वेळेला लोक चूक करतात. कोण चूक करतं माहिती का? ज्याच्याकडे अहंकार असतो ते चूक करतो. हे दोघं दैत्य इतके उन्मत्त होते, त्यांना असं वाटलं 2 वर्ष युद्ध चाललंय आम्ही हारलो नाही. मग श्रेष्ठ कोण आहे? समोरचं का नाही? तेवढे आम्ही श्रेष्ठ आहे. मग तुम्हालाच काय आमच्याकडे मागायचं असेल तर मागा, कारण तुम्ही हारणाऱ्यांपैकी आहात. श्रीहरी विष्णू म्हणाले मला तसलं काही नको बाबा, मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. तसं नाही म्हणलंय, हारतंय कोण? तुम्ही. मग तुम्हाला काही कमी पडत असेल तर आमच्याकडे मागून घ्या. 3 वेळा देवाने असा प्रस्ताव ठेवला. 3 वेळेला त्यांनी सांगितलं की तुम्हालाच काही मागायचं असेल तर मागून घ्या. तुकोबर आहे अशा लोकांच्या बाबतीत सांगतात ज्याच्या अंगात अहंकार असतो ना, अहंकार, ते माणसं वायाला जातात. अहंकारे नाडीले, तुका म्हणे वाया गेले. अहंकारे नाडीले, अहंकारे नाडीले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया
चांगली संधी आलेली सुद्धा त्यांना कळत नाही. अर्थात श्री हरिविष्णूंनी जे सांगितलं ते जर ऐकलं असतं तर काहीतरी पदरात पडलं असतं, पण अहंकारामुळे त्यांना चांगलं सुचलं नाही आणि 3 वेळा सांगून त्यांनी ऐकलं नाही. चौथ्यांदा श्री हरिविष्णूंनी सांगितलं, ठीक आहे तुमची इच्छा आहे तर मी मागतो तुमच्याकडं, पण मी मागेल ते तुम्ही द्याल का? ते म्हणले मागून तर बघा, नाही दिल्यावर बोला. देवाने सांगितलं, म्हटले असं करा, पहिलं वचन द्या मला की जे मागाल ते द्या. अहो मागून मागून काय मागणार तुम्ही? त्रैलोक्य आमच्या ताब्यात आहे, काय लागेल ते सांगा, जिथं बोट ठेवाल ते तुमचं. देवाने सांगितलं, म्हणजे मला तसलं काही नको आहे, मला फक्त शब्दांचं बंधन पाहिजे. म्हणजे काय शब्द सोडून पाहिजे बोला. तेव्हा श्री हरिविष्णूंनी सांगितलं, म्हणजे एक काम करा, तुम्ही माझ्या हातून मरावं अशी माझी इच्छा आहे. त्यांना विचार करा, आता वचन दिलेलं होतं, कबूल करावं लागलं. अर्थात त्यांना वरदान काय होतं? आदिशक्तीचं इच्छा मूर्तीचं वरदान होतं. आणि ह्यांनी काय मागितलंय? तुम्ही माझ्या हातून मरावं असं मला तुम्ही वरदान द्या. यांना होय म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. पण तरी त्यांना वाटलं 2 वर्ष यांच्या संगच युद्ध करतोय, तेव्हा मेलो नाही, आता थोडं मरणार आहे. पण यांना वचन कशाला म्हणतात, वरदान कशाला म्हणतात याची जाणीवच राहिलेली नव्हती. कशामुळं? फक्त अहंकारामुळे. अहंकारामुळे माणसाचं पतन कसं होतं नीट लक्षात ठेवा. आणि त्यावेळेला या दोन्ही दैत्यांनी सांगितलं, मधु आणि कैटभाने सांगितलं, हा तुम्ही युद्धाला सुरुवात करा, आम्ही परत युद्धाला सुरुवात करतो. पुन्हा रणसिंग फुंकलं गेलं आणि पुन्हा युद्धाचा फडका उडाला. पुन्हा दोन्ही बाजूने वार सुरू झाले आणि युद्ध फडकलं गेलं. युद्ध चांगलं रंगात येऊ दिलं देवाने. आणि युद्ध रंगात आल्याबरोबर भगवान श्री हरी विष्णूकडे एक महत्वाचं असतंय, ते फक्त बोट वरती केलं प्रगट होतं, त्याला सुदर्शन असं म्हणतात. आणि सुदर्शन प्रगट झाल्याबरोबर सुदर्शनाला आज्ञा दिली, जा या दोघांची शिरं घेऊन या परत. तोपर्यंत सुदर्शन बाहेर काढलेलं नव्हतं. सुदर्शन जेव्हा बाहेर येतं तर ते तसं माघारी येत नाही. आणि म्हणून हे शस्त्र श्री हरी विष्णूंनी राखून ठेवलेलं होतं. राखून ठेवण्याचं कारण असं होतं की यांचं मृत्यू कशामध्ये आहे हे श्री हरी विष्णूंना माहित नव्हतं. आदिमायेने सांगितल्यामुळं श्री हरी विष्णूंना याची माहिती मिळाली आणि सुदर्शनाला आदेश दिला. सुदर्शनाला आदेश दिल्याबरोबर हे दोघे पुढे आणि सुदर्शन मागे. आणि सुदर्शनाने अखेरच्या क्षणी वेध घेतला आणि मधु आणि कैटभाचा वध झाला. पण वध झाला, शिर उडवलं गेलं. शिर उडवलं म्हटल्यानंतर रक्ताचे पाठ वाहू लागले. पण या रक्ताच्या पाठातून, या रक्ताच्या अंशातून अजून 2 दैत्य जन्माला आले. त्या दैत्यांचं नाव आहे मणी आणि मल्लासोर. हे 2 दैत्य जन्माला आले. अर्थात तुम्ही पहा, आपल्याकडे मराठी माणसाची एक म्हण आहे. काय म्हणे? खान तशी खापर आणि बाप तशी लेकर. बरोबर ना? बरोबर बोललो ना मी? मग आता यांचे बाप कोण होते? राक्षसच होते, वाईट वागणारेच होते. मग यांच्या रक्तातून जे जन्माला आले ते का सज्जन जन्माला येणार आहेत का? ते आपल्यासारखे हबप आहे का, माळकरी का, वारकरी आहे का, असे काही होणार आहेत का? ते नाही होणार. तेही दैत्य झाले. आणि दैत्य झाल्यानंतर अर्थात यांचा सुरुवातीचा काळ मल्हारी मार्तंड चरित्रामध्ये सांगितलेला आहे की सुरुवातीला हे चांगले वागले. त्यांच्या राज्यामध्ये असणाऱ्या रयतेला सुखी ठेवत होते. रयत पण देवांची पूजा करायची. म्हणजे रयत म्हणजे तुम्ही आम्ही. देवांची पूजा, मंदिरात पूजा सगळं चालायचं. पण एक दिवस यांच्या लक्षात आलं हे सगळं आपलंच आहे. आपणच राजा, आपणच पंतप्रधान, आपणच राष्ट्रपती, आणि ह्यांची पूजा कशाला पाहिजे? नाही का? असं वाटतं की नाही? मी जर गावचा सरपंच आहे तर गावाने माझं ऐकलं पाहिजे का नको? मी का गावाचं ऐकायचं? अरे बेटा, पण तुला गावाने सरपंच केलंय ना, हे माहित नाही का तुला? हे समजलं पाहिजे का नाही? तसं यांना समजलंच नाही ते. आणि मग झालं काय? ते म्हणले लोकांनी देवांची पूजा नाही केली पाहिजे, लोकांनी देवांची पूजा बंद करायची. आणि कुणाची पूजा करायची? ह्यांची पूजा करायची. याने आदेश दिला. पण लोक काय देवाची पूजा बंद करणार आहेत का? आपल्याला जर आता इथं कोणी एखाद्या पोटाने येऊन सांगितलं की तुम्ही आता खंडेराची पूजा बंद करा चंपाषष्ठी होईपर्यंत, आपण ऐकू का? नाही ऐकणार. म्हणजे न ऐकणाऱ्याला मग जबरदस्ती केली जाते. तशी यांना जबरदस्ती सुरू झाली. भीतीपोटी काही लोकांनी पूजा बंद केली, पण काही लोक काही पूजा करायला बंद करायचे काही थांबले ना. त्याने त्यांच्या राज्यामध्ये वट हुकूम काढला. त्या कालखंडामध्ये आपण जशी आज पूजा करतो अशी पूजा नव्हती होत.
देवाला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केले जायचे, मोठमोठे यज्ञ. आता आपणही करतो कधी कधी यज्ञ, कधी कधी म्हणजे एकदाच करतो. कधी माहितीये तुम्हाला, ज्याने ज्याने नवीन घर बांधलं असत तेव्हा यज्ञ केला जातो की नाही, त्याला आपण होम हवन म्हणतो. अगदी तशी पद्धत, पण यज्ञ आणि होम हवन याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. यज्ञाचं वर्णन करायला आपल्याकडे वेळ नाही, परंतु सगळीकडे यांच्या भीतीपोटी लोकांनी यज्ञ बंद केले. मृत्यू लोकात जर यज्ञ केला तर ते यज्ञाचं फळ माणसापेक्षा देवांना जास्त मिळायचं, देवांची शक्ती वाढायची आणि त्या वाढलेल्या शक्तीचा उपयोग जनकल्याणासाठी देव करायचे, असं ते सूत्र होतं. मग देवांची शक्ती वाढली नाही पाहिजे. देवांची शक्ती वाढते कशामुळे? यज्ञ होतात म्हणून. मग यज्ञ बंद केले पाहिजे. सगळीकडे यज्ञ बंद झाले, परंतु मणिचूर नावाच्या पर्वताच्या पायथ्याला सप्त ऋषींचा महायज्ञ सुरू होता आणि या यज्ञाचं नेतृत्व करत होते धर्मांगवीत ऋषी. या दैत्यांचे काही गुप्त हेर होते मणिमल्लासुराच्या. या मणिमल्लासुराच्या दैत्यांनी सगळीकडे चौकशी केली, खरोखर यज्ञ बंद झालेत का? सगळीकडचे यज्ञ बंद झाले होते, पण मणिचूर पर्वताच्या पायथ्याला मोठा यज्ञ सुरू होता. त्यांच्या काही हेरांनी मल्लासुरालाही जाऊन बातमी दिली आणि सांगितलं, म्हणजे सगळीकडे आपली भीती दहशत निर्माण झालेल्या लोकांनी यज्ञ याग बंद केलेला आहे, पण मणिचूर पर्वताच्या पायथ्याला खूप मोठा यज्ञ सुरू आहे. म्हणजे कोण करत यज्ञ? म्हणजे ते सप्त ऋषी करताय. त्यांना मरणाची काही भीती वाटत नाही का? तर ते म्हणजे त्यांना देवांचं वरदान आहे, त्यांना काही मरणाची भीती नाही. मग त्यांच्या बायका पोरांना म्हणजे त्यांना आहे भीती, त्यांना काही वरदान नाही आहे. मग म्हणजे त्यांनाच उचलून आणा, पण कधी उचलून आणता येईल? जोपर्यंत हे त्यांच्या सोबत आहे तोपर्यंत त्यांना उचलून आणता येणार नाही, कारण त्यांचं ते सुरक्षा कवच त्यांच्या बायका मुलांवर असतं. मग काय करायचं? हे कुठेतरी दूर गेले पाहिजे. मग यांच्या बायका मुलांना पकडून आणता येईल. बायका मुलांना पकडून आणलं हे आपोआप पोटणीवर येते, परंतु त्याच्या आधी यज्ञाचा विध्वंस करण्याचा खूप प्रयत्न केलाय, परंतु यांनी यज्ञ काही बंद केला नाही. ओम अग्नेय नमः, ओम अग्नेय नमः, नमो नमो स्वाहा, नमो नमो स्वाहा. यज्ञ सुरू होता, यज्ञामध्ये आहुत्या पडत होत्या. याने आसुरी मायेने त्या ठिकाणी वादळ निर्माण केलं. वादळ निर्माण करून सुद्धा यज्ञाच्या समिधा, यज्ञाच्या आहुत्या पडत असल्यामुळे यज्ञ काही विजला जात नव्हता. शेवटी धटिंगणपदा, दादागिरी करून यांनी तो यज्ञ विझवण्याचा प्रयत्न केला. परिणामी यज्ञ विझला गेला, यज्ञ काही पूर्ण झाला नाही. आणि मग या सप्तही ऋषींनी ठरवलं की आता आपण काय करायचं? देवांची मदत घ्यायची. पण आपण जर देवांची मदत मागायला गेलो तर आपल्या बायका मुलांचं काय होणार? त्यांना कुठे ठेवायचं? हाही त्याच्या पाठीमागचा भाग आहे. हा त्यांचा विचार सुरू असताना एक व्यक्तिमत्व तिथं आलं. नारायण नारायण. कोण आला? सर नारद मुनी. सगळ्यांना माहिती आहे नारद मुनी तिथे आले. ते म्हटले, या संकटातून तुम्हाला मोकळं करण्यासाठी तुम्हाला इंद्राची मदत घ्यावी लागेल. म्हणजे आमच्या डोक्यात तेच होतं, देवांचा राजा आहे ना, देवांच्या राजाची मदत घेतली पाहिजे. पण देवांच्या राजाची मदत घेण्याच्या अगोदर देवांच्या राजाकडे राज्यपद होतं का? नव्हतं. हे राज्यपद हिरावून घेतलं होतं. स्वर्ग कोणाच्या ताब्यात होता? मणिमल्लासुराच्या ताब्यात होता. आणि मग नारद मुनींनी सांगितलं, तुम्ही इंद्राकडे जालो, पण तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुमची बायकामुळं हे मणिमल्लासूर पळून येते, त्यांना वेठीच ठेवते, मग तुम्हाला शरण जावं लागेल. मग तुम्ही तिकडे जात असताना तुमची बायकामुळं सुरक्षित पाहिजे. तर ते म्हणजे सुरक्षित कुठे ठेवायची? त्यावेळेला नारद मुनींनी त्यांना सांगितलं की जेजुरी जवळ
धवलगिरी नावाचा एक पर्वत आहे. त्या पर्वतावर दुर्वास ऋषींनी त्यांचा आवडता एक शिष्य होता. त्या शिष्याचं नाव आहे दुर्वास ऋषींचा आवडता शिष्य, त्याचं नाव होतं लव. आणि त्याला तपोसाधना करायची होती, परंतु हे मणी आणि मल्लासूर कोणाला तपोसाधना सुद्धा करून देत नव्हते. आणि म्हणून दुर्वास ऋषींनी त्या धवलगिरी पर्वताला असं कवच निर्माण केलेलं होतं का तिथं कुठल्याही दानवाला, दैत्याला, राक्षसाला जाता आलं नाही पाहिजे. आणि जर गेला, जसं लक्ष्मणाने सीतामय्यासाठी काही कुठली रेषा ओढलेली होती, त्याच्याच नावाची रेषा ओढली होती, ती रेषा जर कोणी ओलांडली तर तो जळून खाक होणार. तसं